अर्धा तास गप्पा झाल्या, बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळवेन. संतोषजी, पण तुम्ही भाजपमध्ये जाणं यामागे कारण काय? तुम्ही 194 मधून तुम्ही इच्छुक होता, तुम्हाला तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये. तिकीट वगैरे हा विषय, तिकिटाचा विषय हा विषय नाहीच आहे. 194 मधून तुम्हाला आधी हे कसं आलं माहितीये ना की त्या दिवशी पण मला वाटतं की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिचेबल. त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिचेबल, संतोष धुरी नाराज. मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही. त्याप्रमाणे म्हणजे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं हे पण चुकीचं होतं. मी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर कारणाने वगैरे नाही. आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा काय असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन. मला थोडा वेळ द्या. तुम्ही एवढी माझी दखल घेतलीत आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभार. पण तुम्ही म्हणताय की या सगळ्या नाराजीच्या नाही आहेत बातम्या. संतोषजी, तुम्ही बोलताय नाराज वगैरे काय नाही, मग तुमचा भाजप प्रवेश आधीच फिक्स झाला होता का? मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे आमचे कोकणातलेच आहेत, आमच्या नेहमी संपर्कात असायचे, ते काही कामं असली मंडळाची तर ते भेटायचे आहेत आम्हाला, आमच्याशी चर्चा करायचे, कुठे मदत करायची आम्हाला ते बरं वाटलं की ते स्वतः एवढे आलेत तिकडून सिंधुदुर्गावरून, रात्री प्रवास करून आले संध्याकाळी. आणि तसेच परत सकाळीच त्यांची दुसऱ्या दिवशी वॉरंट होता त्यांच्यावर सिंधुदुर्गामध्ये कोर्टामध्ये, तो कॅन्सल करायचा होता, तरी पण ते येऊन मला भेटले. तुम्ही एक शब्द वापरला की माझी या ठिकाणी कदर केली गेली. हो, नक्कीच मी सांगतो ना तुम्हाला, मी दुपारी बोलतो ना, मग मी कृपा करून नाही आता मी नक्की मी याच्यावर दुपारनंतर प्लीज रिक्वेस्ट आहे माझी. भाजपने कदर केली हे त्याचं उत्तर आहे. संपर्क साधला का राज ठाकरे आणि तुमची संपर्क? मला माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही, माझ्याशी कोणी बोललं नाही. संदीपजी देशपांडे तुमच्या अत्यंत जवळचे आहेत, जयवीरूची जोडी म्हणून त्यांनी पण ओळखली माझ्याशी जाते. संपर्क झाला, माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही. मी आज नेहमीप्रमाणे इकडे आलो, इकडे मला भेटले ते मित्र म्हणून मला भेटले. मैत्री कायम राहील ना? देशपांडेंसोबत नंतर मैत्री कायम राहील? नक्कीच कायम राहील, आता जर त्यांनी ठेवली तर. पण जाण्यापूर्वी तुम्ही राजसाहेबांना याबद्दल सांगितलं होतं का? नाही, मी कोणाची चर्चा केली नाही. मी हा निर्णय 2 दिवसात घेतला. आणि भाजप पक्ष हा का निवडला? कारण इतरही पक्ष आहेत, कारण तुम्ही आधीपासून भाजपवरती सगळेजण टीका करत होते, पण तुम्ही जसे आम्ही सगळ्याच पक्षावर टीका करत होतो, विरोधक असला की एकमेकांवर टीका करतो, तसे वेगवेगळ्या पक्षांवर केली. पण या निर्णयासाठी कमिटमेंट काय आहे? या निर्णयासाठी उशीर झालाय का? किती वर्ष उशीर झाला? नाही, मला नाही वाटत उशीर झाला. प्रत्येक गोष्टीला वेळ असते, त्याप्रमाणे त्या वेळेला मी गेलेलो आहे. माझ्या मनामध्ये काय असेल काय नाही आता तुम्हाला कसं कळणार ना. कमिटमेंट काही दिली आहे का? हा मनमोकळा पक्ष होता, त्या ठिकाणी अनेक गोष्टी मांडता येत होत्या, गोष्टी करता येत होत्या. मात्र आता तुम्ही भाजपमध्ये जाता, तिथं तो पक्ष बघितला तर आपण शिस्त प्रिय आहे, त्याकडे आपण आता नक्की. मी शिस्तप्रिय आहे. मी डिसिप्लिनरी सर्व्हिसमध्ये होतो, मी फायरमध्ये होतो एअरपोर्टला, त्यामुळे मला डिसिप्लिन काय आहे मला चांगलं आहे, माझ्या अंगात माझ्या रक्तात भिडलेलं आहे, त्याप्रमाणे मी करतो. कमिटमेंट देण्यात आली आहे का तुमच्या पक्ष प्रवेशाला? हे बघा कसं आहे माहिती आहे ना, कुठली अटी शर्तीवर जाणं ना हे मला पटत नाही. त्याप्रमाणे मी ज्यावेळेला मनसेमध्ये पण प्रवेश केलेला तर आम्ही आलो ज्यावेळेला साहेबांबरोबर, त्यावेळेला आम्ही कुठल्या साहेबांना अटी शर्ती नव्हत्या सांगितलेल्या की आम्हाला हे करा आम्हाला ते करा. सत्यनारायण राजसाहेबांनी जे दिलं ते आम्ही घेतलं, त्यांना जे योग्य वाटलं ते. फटका बसला का? जे इच्छुक मी हे दुपारी बोलीन नक्की. मला हा प्रश्न दुपारी विचारा नक्की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मनसेचे संतोष धुरी हे आज दुपारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्याच विषयी ते बोलत होते. आज दुपारी ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील असं त्यांनी म्हटलंय. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या बातम्या देखील येत होत्या आणि मी माझी पुढची दिशा ही आज दुपारी पत्रकार परिषदेमधून आणि पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर स्पष्ट करेन असं त्यांनी माध्यमांच्या समोर येऊन म्हटलेलं आहे. आज दुपारी अमित साटम भाजपचे मुंबई अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.